सुदानमध्ये सुखाचे दिवस कधी येणार याची प्रतीक्षा सुदानी नागरिक करतायत। गेल्या 2 वर्षांपासून लष्कर आणि निमलष्करी दलांचा संघर्ष सुरू आहे। या संघर्षामुळे आतापर्यंत 28,000 नागरिकांनी प्राण गमावलेत। या संघर्षाला एक नवं वळण लागलेलं आहे। सुदानी लष्करानं जनरल बुरहान यांच्या नेतृत्वामध्ये राजधानी खार्तूम पुन्हा आपल्या ताब्यात घेतलंय। त्यामुळे सुदानमधलं गृहयुद्ध आता शांत होण्याची शक्यता वर्तवली जाते। मात्र निमलष्करी दलाचे प्रमुख डागोलो यांनी माघार घेतलेली सुद्धा नाहीये आणि सुदानमध्ये हे गृहयुद्ध नेमकं का पेटतंय, लोकशाहीसाठी एकत्र लढणाऱ्या या 2 गटांमध्ये संघर्ष कसा पेटलाय, जाणून घेऊयात या रिपोर्टमधून। अखेर गेल्या 2 वर्षांपासून सुदानमध्ये सुरू असलेला विनाशकारी संघर्ष थांबण्याची चिन्ह दिसतात। सुदानच्या प्रमुख लष्कराने राजधानी खार्तूमवर ताबा मिळवला। लष्कराचे प्रमुख जनरल अब्देल फताह अल बुरहान यांनी स्वतः खार्तूममध्ये दाखल होत जवानांसोबत आनंद साजरा केला। खार्तूम काबीज केल्यानंतर जनरल बुरहान प्रेसिडेंट पॅलेसमध्ये त्यांनी प्रवेश केला। 15 एप्रिल 2023 पासून सुदानचं लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष पेटला। सुदानचं प्रमुख लष्कर आणि रॅपिड सपोर्ट फोर्स यांच्यात हा संघर्ष सुरू होता। एप्रिल 2023 मध्ये रॅपिड सपोर्ट फोर्सने राजधानी खार्तूमवर कब्जा केला। यावेळी जनरल बुरहान यांना कुटुंबासोबत खार्तूममधून पळ काढावा लागला। तब्बल 2 वर्षांच्या लढाईनंतर सुदानच्या लष्करानं रॅपिड फोर्सना खार्तूममधून हुसकावून लावलं। सुदानच्या 2 लष्करांमधला हा संघर्ष अवघ्या 2 वर्षांचा आहे। मात्र ओमर अल बशीर यांची जुलमी राजवट हटवण्यासाठी दोन्ही लष्करांनी एकत्र लढाई लढली होती। बशीर यांच्या 3 दशकांच्या जुलमी राजवटीत तब्बल 3 लाख नागरिकांनी प्राण गमावले। 2018 मध्ये या जुलमी राजवटीविरोधात बंडाची पहिली ठिणगी पडली। अनेक लष्करी टोळ्यांनी बंड पुकारलं। 2019 पर्यंत लष्करी टोळ्यांनी बशीर यांची सत्ता उलथवून लावली होती। मात्र सुदानमध्ये नवं सरकार स्थापन करतानाच वादाचा नवा अध्याय सुरू झाला। 2019 मध्ये सुदानमध्ये सत्तापालट झालं आणि ओमर बशीर यांना अटक झाली। देशात लोकशाहीचं सरकार स्थापन करावं अशी नागरिकांची इच्छा होती। मात्र लोकशाहीचं सरकार स्थापन होईपर्यंत देशात लष्करी आणि नागरी असं संयुक्त सरकार स्थापन झालं। देशाचं नेतृत्व लष्करी अधिकाऱ्यांच्या एका समितीकडे गेलं। या समितीला काउन्सिल ऑफ जनरल्स म्हटलं गेलं। मात्र पुढे या काउन्सिल्समधल्या 2 जनरल्समध्येच वाद पेटला। एका बाजूला होते जनरल अब्देल फताह अल बुरहान, हे सुदानच्या सशस्त्र दलाचे प्रमुख आणि समितीचे अध्यक्ष, तर दुसरीकडे जनरल मोहम्मद हमदान डगालो, जे रॅपिड सपोर्ट फोर्सेस या निमलष्करी दलाचे प्रमुख आणि समितीचे उपाध्यक्ष आहेत। सुदान सरकारमध्ये नेमकं कुणाचं वर्चस्व असणार यावरून दोन्ही लष्कर प्रमुखांमध्ये संघर्ष पेटला। लोकशाहीचं सरकार स्थापन करतानाच जनरल डगालो यांनी एक अट ठेवली। रॅपिड सपोर्ट फोर्सेसच्या 1 लाख जवानांना सुदानच्या प्रमुख लष्करात सामावून घ्यावं अशी जनरल डगालो यांची मागणी होती। मात्र या जवानांचं नेतृत्व कोण करणार हाच नेमका 2 जनरल्समधील वादाचा मुद्दा ठरला। लष्कर प्रमुख बुरहान यांनी मागणी फेटाळून लावली। यानंतर रॅपिड फोर्सेसकडून सुदानच्या लष्करावर हल्ले करण्यात आले। उत्तर आफ्रिकेमधला इस्लाम बहुल असणारा सुदान हा जो देश आहे हा प्रामुख्याने खनिज संपत्तीने अतिशय समृद्ध असणारा देश आहे। या देशामध्ये सोन्याच्या खाणी आहेत, या देशामध्ये तेलाच्या खाणी आहेत। मात्र एवढं असूनही जगातला सर्वात गरीब देश म्हणून सुदानची आज गणना होते आहे। याचं कारण एकच आहे की सुदानमधला अंतर्गत यादवी संघर्ष, अंतर्गत हिंसाचार आणि यामुळे सुदानची जनता जी लोकशाहीच्या प्रतीक्षेमध्ये आहे, सातत्याने त्यांच्या स्वप्नाला ग्रहण लागतं आहे। कारण सुदानला शाप मिळालेला आहे तो अंतर्गत यादवीचा। मात्र आता ही जी सकारात्मक घडामोड घडली आहे त्यामुळे काही काळासाठी तिथं शांतता आणि सुरक्षितता निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र अजूनही त्यांचं लोकशाहीचं जे स्वप्न आहे ते मात्र अजून दूर आहे आणि यासाठी सुदानच्या जनतेलाच एकत्र येऊन राजकीय इच्छाशक्ती दाखवावी लागणार आहे आणि सामूहिकदृष्ट्या संघर्ष करावा लागणार आहे। सुदानच्या नागरिकांनी संपूर्ण लोकशाहीचं स्वप्न पाहिलं। त्यासाठी लष्कराच्या साथीनं ओमर बशीर यांच्या सत्तेविरोधात बंड केलं। मात्र ऐन मोक्याच्या क्षणी 2 लष्कर प्रमुखांमधला वाद सुदानी नागरिकांच्या जीवावर बेतला। या संघर्षात तब्बल 28,000 नागरिकांनी आपले प्राण गमावले। आता जनरल बुरहान यांच्या नेतृत्वात लष्करानं राजधानी खार्तूमवर ताबा मिळवला। मात्र रॅपिड सपोर्ट फोर्सेसचे प्रमुख डगालो यांनीही अजून पराभव स्वीकारला नाही।
त्यामुळे तुर्तास तरी या संघर्षातून सुदानी नागरिकांना क्षणभर विश्रांती मिळणार. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.